नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. एज्युकेशन सेक्टरमधल्या तत्परतेनं चांगल्या बातम्या दाखवण्याचं काम आपलं हे डिजिटल प्लॅटफॉर्म करत असतं आणि आजची ही बातमी अशीच खूप महत्त्वाची आहे. बातमी इतकी महत्त्वाची आहे की ही बातमी आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गात येणारी जी काही लोकं आहेत, काही मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठीची बातमी अतिशय महत्त्वाची आहे. बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी जी आपली आहे त्या बार्टीची ही बातमी आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि त्यांनी बातमी अशी सांगितली आहे की महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीमध्ये, मग याच्यामध्ये कोण कोण सोडून आधीच क्लिअर करतो. मातंग व इतर तत्सम मांग, मातंग, मिनी मादिक, दखनी मांग, मांग म्हशी, मदारी, गारुडी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा या जाती वगळून जे बाकीचे आहेत, जे अनुसूचित जातींच्या अंतर्गत येत आहेत, या मुलांनी आपल्याला मुंबई, पुणे, नाशिक व छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर या विविध ठिकाणी या मुलांसाठी जेईचे आणि नीटचे क्लासेस हे बार्टीतर्फे ऑफलाईन पद्धतीनं शिकवण्यात येणार आहेत. यासाठीची ही नोटीस त्या ठिकाणी काढण्यात आली आहे. नोटीस कोणी दिली आहे तर बार्टीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र जे आपलं आहे बार्टीचं, त्याच्या ज्या महासंचालक आहेत दीपा मुधोळ मुंडे यांनी हे परिपत्रक, हे सर्क्युलर त्या ठिकाणी काढलेलं आहे. जे कोणी इच्छुक उमेदवार असतील, या इच्छुक उमेदवारांनी 20 मे पासून, ऑलरेडी पहिले 10 दिवस तर गेलेले आहेत, ते 10 जूनपर्यंत, आज 2 जून तारीख आहे, म्हणजे 8 तारीख, अजून 8 दिवस आपल्या हातात आहेत की 10 जूनपर्यंत त्यांनी cpetp.barty.in, आय रिपीट cpetp.barty.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि स्वतःचे फॉर्म भरायचे आहेत. फॉर्म कोणी कोणी भरायचे आहेत? मातंग व इतर तत्सम मांग, मातंग, मिनी मादिक, दिग, दखनी मांग, मांग म्हशी, मदारी, गारुडी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थ्यांनी सदर योजनेबाबत अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी संस्थेच्या अंतर्गत भेट द्यावी. म्हणजे जे या जातीच्या प्रवर्गात येत आहेत त्यांनी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटीच्या अंतर्गत फॉर्म भरायचे आहेत. त्यांच्यासाठी ही योजना आहे या जातींसाठी, पण ते आरटीच्या अंडर आहेत. आपण बार्टीवरती बोलतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही संशोधन प्रशिक्षण केंद्र आहे त्याच्या अंतर्गत, तर त्यांच्यासाठी ती बातमी मी तुम्हाला प्रसारित करतोय. जेई नीट प्रशिक्षण कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीमार्फत निवासी नसलेल्या जेई नीट पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. बार्टीने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांकडून जेई नीट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले. विद्यार्थ्यांची निवड 10वीमध्ये मिळालेले जे गुण आहेत त्याच्या बेसिसवरती आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आता जर तुम्हाला या बार्टीच्या अंतर्गत, या संशोधन केंद्राच्या अंतर्गत जर तुम्हाला वाटत असेल की मी सिलेक्शन माझं व्हावं, मला तिथे जाऊन प्रशिक्षण मिळावं, तर त्याचे निकष काय आहेत? तर विद्यार्थी हा महाराष्ट्रीयन असावा, राज्याचा रहिवासी असावा, उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा, समांतर योजनेचा लाभ न घेतलेलं हमीपत्र पण त्याच्याकडे असावं आणि वार्षिक उत्पन्नाची अट प्रतिवर्ष 8 लाख आहे, त्याच्या आतलं उत्पन्न तुमचं असावं. हे निकष जर तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. आरक्षण कोणाला किती आहे? आपल्या महिलांसाठी राखीव 30% जागा आहेत. अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जातींमध्ये मांग यांच्यासाठी 5% जागा आहेत. मांग, मातंग, होलार, वाल्मिकी यांच्यासाठी राखीव 5% जागा आहेत. त्यानंतर 4% जागा दिव्यांगांसाठी, हँडिकॅप मुलांसाठी 4% जागा आहेत आणि 1% जागा ऑर्फन, अनाथ मुलांसाठी 1% जागा त्या ठिकाणी आहेत. कोणकोणत्या टर्म्स आणि कंडिशन्स आपल्याला त्या ठिकाणी आहेत
पहिली टर्म कंडिशन, मुलगा 11वी सायन्समध्ये त्यांना ॲडमिशन घेतलेलं असावं. म्हणजे आत्ता ज्या ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस चालू आहेत त्यातून 11 सायन्सला ॲडमिशन पाहिजे. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दरम्यान रोज 4 तास किंवा अधिक प्रशिक्षण दिले जाईल आणि महिन्यात 75% जास्त उपस्थिती त्यांची आवश्यक असणार आहे. हे पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं ज्या मुलांना या बार्टी योजनेचा फायदा घ्यायचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रांच्या अंतर्गत घेतलं जाणार आहे प्रशिक्षण, याचा फायदा घ्यायचा आहे, त्यांना हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तुमची प्रशिक्षण कालावधी तर 11वीचे 12 महिने, 12वीचे 12 महिने असं 24 महिने असणार आहेत. मोफत तुमचं प्रशिक्षण असणार आहे. टीचिंग पुस्तक संचासाठी प्रति विद्यार्थ्याला ₹5,000 आणि विद्यावेतन ₹6,000 प्रति महिना. 75% उपस्थिती असल्यासच मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 2024 सन 2024 मे 2026 करता प्रशिक्षणाचा तपशील म्हणजे 24 ते 26 याच्यामध्ये कुणी घेतलं आहे हे मागच्या 2 वर्षातलं रेकॉर्ड सांगत आहे. नागपूर, लातूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई ह्या वेगवेगळ्या विभागामध्ये जेईचं परीक्षण 86, 95, 85, 92, 90 आणि 17 रिस्पेक्टिव्हली त्या विभागात या मुलांनी घेतलं आहे. नीटसाठी नागपूरसाठी 100, लातूर विभागात 98, पुणेसाठी 77, छत्रपती संभाजीनगर 72, नाशिकसाठी 95, मुंबईसाठी 12. एकूण एवढ्या मुलांनी प्रशिक्षण 2024 ते 26 मध्ये घेतलेलं होतं. आणि जर आता तुम्हाला वाटत असेल की 26 ते 28 या 2 वर्षात तुमचा या ठिकाणी नंबर लागावा, तर तुम्ही जी मी माहिती दिली, जी वेबसाईट मी तुम्हाला सांगितली, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करा, स्वतःचं रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरा. जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी येत असतील तर आमच्या या विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमचे फॉर्म भरून देण्यासाठी मदत करू. धन्यवाद.